हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, तुम्ही रव्यामध्ये 1 वाटी आंब्याचा रस घालून कधी ही रेसिपी बनवली आहे का? बनवली नसेल तर एकदा नक्की बनवून बघा. तर लहानच काय तर मोठेसुद्धा जाम खुश होतील. आता त्यासाठी इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. बारीक रवाच वापरायचा आहे. तर इथे मी एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे. हा चाळून घेतलेला आहे. त्यानंतर 1 वाटी रव्यासाठी इथे मी अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. तर इथे साजूक तूपच वापरायचं आहे. तर साजूक तुपाने पदार्थाला चव अप्रतिम येते. आता त्याचबरोबर बघा, इथे मी 1 वाटी रवा घेतला, अर्धी वाटी साजूक तूप घेतलं. तर त्यासाठी इथे मी 2 वाटी गाईचं दूध घेतलेलं आहे. दूध कुठलंही असेल तरी चालेल, गाईचं, म्हशीचं, कुठलंही दूध असू द्या. 2 वाटी इथे दूध घेतलेलं आहे. आता हे दूध आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे. तर इथे मी दूध गरम करायला ठेवलं आहे आणि नंतर आता इथे एक कढई तापायला ठेवायची. कढईमध्ये ते साजूक तूप पूर्णपणे गरम करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची आणि हा बारीक रवा आपल्याला पूर्णपणे भाजून घ्यायचा आहे. जोपर्यंत त्याचा रंग, कलर बदलत नाही तोपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. अगदी सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. पांढरा ठेवायचा नाही आहे, खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. लो फ्लेमवर व्यवस्थित हा सतत हलवून एकसारखा भाजून घ्यायचा आहे. तर बघा, एवढा पदार्थ हा छान होतो ना. तर तुम्ही एकदा बनवला तर बघा, मुलंसुद्धा तुम्हाला सारखं असंच बनव असं म्हणतील. आता इथे बघा, रव्याचा पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे. तर लो फ्लेमवर सतत हलवून असा हा रवा भाजून घ्यायचा आहे. आता रवा इथे व्यवस्थित भाजलेला आहे बघा. त्यानंतर यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे. तर काजू आणि बदाम हे आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करायचे आहे. याच्यात अजून तुम्ही ॲडिशनल टाकू शकता बेदाणे, चारोळे किंवा मनुके, तेही टाकलं तरी चालेल. इथे मी फक्त काजू बदाम टाकलेले आहेत आणि वेलची पूड टाकलेली आहे. वेलची पूड इथे थोडी जास्त टाकलेली आहे. तर वेलची पूड टाकल्याने पदार्थाला चव अप्रतिम येते. आता बघा, इथे मी रवा पूर्णपणे भाजून घेतलेला आहे. त्याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे आणि सतत हलवायचं आहे. थोडा वेळ लागतो पण पदार्थ चवीला अप्रतिम होतो. आता तुम्हाला प्रश्न पडला होता ना की आंब्याचा रस कधी टाकायचा. तर हा आंब्याचा रस बघा, आता आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. पूर्णपणे रवा भाजून झाल्यानंतर आंब्याचा रस त्यामध्ये मिक्स करायचा आणि पुन्हा एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करायचं आहे. तर एवढी टेस्टी रेसिपी आहे बघा. तुम्ही कधी बनवलीसुद्धा नसेल किंवा बनवली असेल तर कशा पद्धतीने बनवली आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता त्यामध्ये बघा, इथे जे आपण दूध गरम करून घेतलेलं आहे ते त्यामध्ये मिक्स करायचं आहे. अगदी परफेक्ट प्रमाण आहे, कमी जास्त होत नाही. 1 कप रव्यासाठी इथे आपण 2 कप दूध घेतलेलं आहे. ते गरम करून घ्यायचं आहे, अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि ते त्यामध्ये मिक्स करायचं आहे. थोडं थोडं मिक्स करायचं आहे आणि पुन्हा मिक्स करून घेतल्यानंतर बघा, एकसारखं हलवायचं आहे. तर आता इथे मी सगळं दूध टाकलेलं आहे आणि आता एकसारखं मिक्स करून घेते आहे. तर तुम्हाला आत्तापर्यंत प्रश्न पडला असेल की रव्यामध्ये 1 वाटी आंब्याचा रस घालून अशी कुठली भन्नाट रेसिपी. तर इथे मी आंब्याचा शिरा बनवलेला आहे. एवढा गोडाचा शिरा आपण बनवतो ना, अगदी त्यापेक्षाही खूप भारी लागतो बघा. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही. तर आत्तापर्यंत तुम्ही बरेच फ्लेवरचा शिरा खाल्ला असेल. आपण बनाना, पिकलेलं केळ घालून शिरा बनवतो गोडाचा, किंवा पायनॅपल, असं वेगवेगळ्या फ्लेवरचा आपण शिरा खातो. परंतु हा आंब्याचा शिरा एकदा नक्की बनवून बघा. बघा, लहानच काय तर अगदी घरचेच मोठालेसुद्धा खुश होतील, एवढा टेस्टी लागतो. आता त्यामध्ये बघा, ड्रायफ्रूट्स वगैरे आपण टाकलेले आहे आणि आता आपल्याला यामध्ये साखर ॲड करायची आहे. साखर सर्वात शेवटी ॲड करायची आहे. आता आपण दूध मिक्स करून घेतलेलं आहे. 1-2 मिनटं बघा, गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. त्यानंतर आपण इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे. 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी साखर घ्यायची आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे, कमी जास्त होत नाही आहे. तर आता साखर टाकल्यानंतर बघा, पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. आता साखर टाकल्यानंतर बघा, पूर्णपणे तूप असं सुटलं जातं आणि गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची. एवढा लुसलुशीत हा गोडाचा शिरा, आंब्याचा शिरा होतो ना, तर बघा, खाऊनच तुमचं मन प्रसन्न होईल, एवढा टेस्टी लागतो. आणि अगदी परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझ्या तुम्हाला अशा छान छान रेसिपी पाहायला मिळतील.
आणि हा शिरा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसं झालं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा जाता जाता आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. म्हणजे मला समजेल की माझा व्हिडिओ हा कुठपर्यंत पोचलेला आहे. आता आपला गोडाचा शिरा तयार झालेला आहे. एक 2 मिनटामध्ये मी फक्त गॅस ऑफ करणार आहे. तोपर्यंत सगळा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे साखर टाकल्यानंतर. आता तुम्ही बघताय की एवढं लुसलुशीत झालेलं आहे बघा. तर तुम्हाला अजून जास्त लुसलुशीत हवा असेल तर तुम्ही अजूनही तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त केलं तरी चालेल. पण मला असं वाटतं की हे परफेक्ट प्रमाण आहे. तर बघा एवढा छान झालेला आहे. झाला आहे ना छान. कलर पण छान आलेला आहे. चव तर विचारू नका, एवढी अप्रतिम चव लागते. आता आपण इथे स्वामींना नैवेद्य दाखवूया. तर इथे मी थोडासा वाटीत काढून स्वामींना नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर मग मी फॅमिलीसोबत सर्व करणार आहोत. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जाता जाता व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.